Hello, aspirants. Welcome to the our General Agriculture YouTube channel. ओके, आज आपण सुरुवात करणार आहोत. आपलं जे कालपासून आपण सुरुवात केली आहे गट क चे प्रश्नसंच विश्लेषणला, ज्याच्यामध्ये आपण 2018 पासून ते 2026 पर्यंतचे क्वेश्चन बघत आहोत. ओके, पण 2018 चे क्वेश्चन बघितले. 2018 मध्ये किती क्वेश्चन हे ऍग्रीकल्चर बेस्ड होते, तर ते होते 11 क्वेश्चन. ओके, टोटल आपण 11 ते 12 क्वेश्चन काल बघितले. आज आपण 2019 चे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. कोणते क्वेश्चन डिस्कस करणार आहोत? 2019 चे गट क पूर्वचे. त्याच्यामध्ये मी असं बघितलं की गव्हर्नमेंट स्कीम वरती महाराष्ट्र शासनाच्या त्या कृषी संबंधित ज्या योजना आहेत त्यावरती क्वेश्चन जे आहेत ते आलेले आहेत आणि बाकी काही जे आहे ते इन्स्टिट्यूट वगैरे जे आहे त्यावरती क्वेश्चन आहेत. ओके, तर ह्या सिरीज मध्ये आपण पूर्ण गट क पूर्व आणि गट क मुख्य चे पूर्ण प्रश्न इथं काय डिस्कस करणार आहोत आणि आपण सुरुवात ऍग्रीकल्चरनी केली. पण आपलं चॅनल काय जनरल ऍग्रीकल्चर. मोस्ट ऑफ द क्राऊड हा ऍग्रीकल्चरचा आहे, पण आता सध्या तलाठीची ऍड आहे. सर्वांना असं वाटतं की म्हणजे सर्वजण त्या गोष्टी इलिजिबल सुद्धा आहेत आणि एक्झाम सुद्धा देणार आहेत. तर त्यासाठी एक त्यांना पुशअप म्हणून आपण जर 11 ते 12 क्वेश्चन जर आपण डेली बघत असू आणि याच्यामधून जर तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन जर आले, तर तुमचे +5 मार्क्स म्हणजे तुमचं काय होईल, मेन्स साठी अपीअरन्स काय म्हणजे मेन्ससाठी अपीअर तर तुम्ही व्हालच. ओके. एक तुम्हाला पुशअप मिळून जाईल, एक तुम्हाला लीड मिळून जाईल. याच्यामध्ये बघा, तुम्ही थंबनेलमध्ये सुद्धा बघितलं असेल आणि थंबनेलच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आपण वेगवेगळ्या योजना डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये कृषी संजीवनी योजना असेल, जैविक शेती योजना असेल. पण डिटेल नाही बघणार याला. आपण काय बघणार आहोत, विमुख विश्लेषण. तुम्ही मागच्या लेक्चरमध्येही बघितलं असेल. जर तुम्ही मागचं लेक्चर बघितलं नसेल, मागचं म्हणजे आपलं कालचं लेक्चर जर बघितलं नसेल, तर एकदा नक्की गो थ्रू करा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट किती आहे तेवढंच दिलं जाईल, नाहीतर भाकर कथा सर्वच जण वाचतात. ओके, आणि आपणही जेव्हा अभ्यास करत असतो आपण पूर्ण रीड करतो आणि वेळेवर आपल्याला जे महत्वाचं आहे तेच आठवत नाही. ओके, तर याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक पूर्ण अभ्यास तर कव्हर करणारच आहोत, पण त्याच्यामधले इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू राहील. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही हा व्हिडिओ बघतच आहात, अजूनही सबस्क्राईब नसेल केलं, म्हणजे मी एक व्ह्यू बघितला, ओव्हरव्ह्यू बघितला, तर 50% लोक असे आहेत की जे काय आहे अनसबस्क्राईब पीपल आहेत. तर त्यांना माझी रिक्वेस्ट असेल, तुम्ही एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हे जे सेशन आहे याला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत पोहोचवा. जो कोणी कृषी सेवकचा, कृषी विद्यापीठ भरतीचा अभ्यास करत असेल, तलाठीचा अभ्यास करत असेल, कारण कृषी विद्यापीठ भरतीबद्दल अद्याप जे आहे आपल्याला कळालेलं नाही की कोणती एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे, की युनिव्हर्सिटी इटसेल्फ स्वतः कंडक्ट करणार आहे, हे आपल्याला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. ओके, पण तलाठीची ऍड ही कोण आहे, ग्रुप सी कंडक्ट करणार आहे. कृषी सेवक सुद्धा काय ग्रुप सी कंडक्ट करणार आहे. बरेच जणांचे मला मेसेजेस होते, मॅम कृषी सेवकचा जो आहे ग्रुप सीचा आमचा आपला पॅटर्न काय असणार आहे, त्याच्यासाठी सिलेबस काय असणार आहे आणि आम्ही स्ट्रॅटेजी कशी फॉलो करायला पाहिजे. तर नक्कीच येत्या संडेला आपलं ते ऑनलाईन सेशन राहील. काय राहील, लाईव्ह सेशन राहील. त्याची मी तुम्हाला लिंक वगैरे बनवून आधीच देईल. तर आपलं कधी राहील ते सेशन संडेला. ओके, सर्वांनी काय करायचं आहे, संडेच्या सेशनला, लाईव्ह सेशनला जॉईन व्हायचं आहे. त्याच्यामध्ये आपण इत्थंभूत बघू की पॅटर्न काय. ओके, कारण आता तुम्हाला सर्वजण सांगतात हे रीड करा, हे रीड करा, पण एक्झॅक्ट जे परीक्षाभिमुख आहे त्याबद्दल आपण तिथं डिस्कस करूया. वळूया, टाइम न घेता आपण आज आपल्या क्वेश्चनकडे वळूया. आजचे क्वेश्चन कधीचे आहेत, 2019 चे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. ओके, फर्स्ट क्वेश्चन बघा काय आहे, की महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 ला जाहीर केले. ओके, ते नाही महाराष्ट्र सेकंड बी स्टेटमेंट काय सांगतं आपल्याला, महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. आणि थर्ड स्टेटमेंट काय आहे, की महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. म्हणजे जी आपली वर्ल्ड बँक आहे त्याच्या मदतीने, जो की अग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम आहे, हा त्यांनी लॉन्च केला.
ओके. अशी आपल्याला विधानं, अशी आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, की वरीलपैकी कोणते विधान ओके किंवा विधानं बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट बघा, जे महाराष्ट्र स्टेट आहे त्याने जो ॲग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम जो सुरू केला, ओके. तर तो कुणाच्या मदतीने सुरू केला? तो सुरू केला ते जे आहे तो आय-डी-बीच्या मदतीने सुरू केला. वर्ल्ड बँकच्या मदतीने सुरू केलेला नाही आहे. काय? वर्ल्ड बँकच्या मदतीने सुरू केलेला नाहीये. तो कोणाच्या याने सुरू केला आहे? ए एशियन डेव्हलपमेंट बँक. लिहून घ्या काय आहे? एशियन डेव्हलपमेंट बँक. ए आपण त्याला काय म्हणू? एशियन डेव्हलपमेंट बँक असं आपण त्याला म्हणतो. एशियन डेव्हलपमेंट बँकच्या मदतीने ॲग्री बिझनेस इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंटचा प्रोग्राम आहे तो सुरू केलेला आहे. म्हणजे थर्ड ऑप्शन काय आहे आपलं? चुकीचं आहे आणि आपल्याला विचारलेलं काय आहे? बरोबर आहे ते. तर आपल्याला ह्या 2 विधानांबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण डिस्कस करूया. बघा सेंद्रिय शेती धोरण जे 2013 आहे. आपल्याला काय सांगितलं, की सेंद्रिय शेती धोरण 2013 ला जाहीर केलं. एक्झॅक्टली करेक्ट आहे ते. काय केलं होतं महाराष्ट्र शासनाने जानेवारी 2013 मध्ये सेंद्रिय शेती धोरण जाहीर केले. त्या धोरणाचं उद्दिष्ट काय होतं, की राज्यात सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, शेतकऱ्याचं उत्पन्न इन्क्रीज व्हावं आणि जी जमिनीची सुपीकता आहे म्हणजे जी सॉइल हेल्थ आहे ती काय व्हायली टिकून राहायला पाहिजे, मेंटेन व्हायला पाहिजे. जे आपण आता इरॅडिकेट करत आहोत, जे आपली इरॅडेबिलिटी वाढत आहे, सॉइल पोल्युशन इन्क्रीज होत आहे, त्याला कुठेतरी स्टॉप दिला गेला पाहिजे आणि आरोग्यदायी अन्न आपण आता तुम्ही तुकाराम मुंडे साहेबांचं बघतच असाल, ते प्रत्येक याच्यामध्ये टेस्टिंग करताना आपल्याला आढळून येतंय, की बाबा आता एखादं जर आपण फूड जर बघितलं, तर फूडच्या बाबतीत ते काय आहे त्याने एक्सेप्टेबल डेली इंटेक जो आहे तो एक्सेप्टेबल डेली इंटेकच्या वर व्हॅल्यू आहेत, एम-आर-एलच्या वर व्हॅल्यू आहेत. आता ए-डी-आय, एम-आर-एल काय आहे? हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण या ए-डी-आय, एम-आर-एल ओके, पेस्टिसाइड रेसिड्यू, हझार्ड्स वगैरे यावरती एक लेक्चर घेऊ. ओके. कारण की ह्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण एफ-एस-एस-ए-आय जी आहे ती सध्या ट्रेंडिंगवर आहे. कुणामुळे? आपल्या तुकाराम मुंडे साहेबांमुळे. ओके. आपल्या पॉइंटकडे वळूया. काय जे सेंद्रिय शेती धोरण आहे त्याचं व्हिजन काय होतं? त्याचं ध्येय काय होतं? पर्यावरणपूर्वक सेंद्रिय शेतीचा विकास करणे. आता बघा नॅचरल फार्मिंग वरती ही जे नैसर्गिक शेती आहे, ओके नॅचरल फार्मिंग त्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण हे सेंद्रिय शेती धोरण 2013 चं होतं. 2019 मध्ये त्यांनी प्रश्न विचारला होता. नॅचरल फार्मिंग रिसेंट ट्रेंडमध्ये आहे. यावरती आपल्याला 2026 मध्ये प्रश्न येऊ शकतो. ओके. नॅचरल फार्मिंग बद्दल सुद्धा जर तुम्हाला पर्टिक्युलर लेक्चर जर पाहिजे असेल तर आपण तसंही अरेंज करू. कारण त्याच्यामध्ये काय आहे, की ॲग्रोनॉमिकल आस्पेक्ट आहेत काही. नॅचरल फार्मिंगमध्ये ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, की कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या. ओके. आणि फार सिंक्रोनाइज आहे. सेंद्रिय शेतीमध्ये आपण बायोपेस्टिसाइड्स म्हणजे बीटी, ब्युवेरिया बॅसियाना, त्याच्यानंतर मेटारायझियम वगैरे हे बायोपेस्टिसाइड यूज करत होतो. पण नॅचरल फार्मिंग खूप वेगळं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पर्टिक्युलर एग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत आणि पर्टिक्युलर पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंटसाठी काय आहेत, जसं निमास्त्र असेल, अग्निस्त्र असेल, ब्रह्मास्त्र असेल, एग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेसमध्ये वापसा वगैरे असेल, ह्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि बायोपेस्टिसाइड पूर्णतः म्हणजे नायमूळ केलेलं आहे. तुम्हाला त्याबद्दल जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. ओके. आता यांचं विजन काय होतं सेंद्रिय शेतीचं, की पर्यावरणपूर्वक सेंद्रिय शेतीचा विकास करणे, त्यानंतर जे शेतकऱ्यांचे उत्पन्न किंवा त्याचं जीवनमान वाढवणे, रासायनिक जे निविष्ठ आहे त्याच्यावर म्हणजे केमिकल पेस्टिसाइड्स कमी करून जो जमिनीचं आरोग्य त्याच्यानंतर जे कंझ्युमर आहेत, जे आपण कंझ्युमर आहोत त्यांचं आरोग्य काय करायचं आहे, पौष्टिक अन्न उपलब्ध करणे आणि त्यांचं आरोग्य सुरक्षित करणे. ओके. हे त्याचं विजन होतं. त्याच्यामधल्या प्रमुख बाबी काय होत्या, की सेंद्रिय शेतीचा विस्तार झाला पाहिजे टप्प्याटप्प्यानं म्हणजे इन अ कंपॅटिबल मॅनर. ओके. केंद्र आणि राज्य शासनाची काय होती, कोलॅबोरेशन करून ह्या गोष्टी ध्यानात घेतलेल्या होत्या. त्यानंतर इनपुटची उपलब्धता करून देणे जसं की याच्यावरूनच हे जे धोरण आहे यावरूनच जैविक शेती काय जैविक निविष्ठा
ओके. जैविक निविष्ठा म्हणून हे जे आहेत, हे शेतकऱ्यांना जैविक निविष्ठा म्हणजे काय, की जे इनपुट केंद्र आहेत, की तुम्ही स्वतःचा माल स्वतः बनवा. हे पर्टिक्युलर शेतकऱ्यांना दिलं जातं. एक शेतकरी असतो, की जे इनोव्हेटिव्ह फार्मर्स आहेत, त्यांना हे जैविक निविष्ठाचं एक केंद्र दिलं जातं आणि ह्या केंद्रातून त्यांचं काम काय असतं, व्हेरियस इनपुट्स बनवणं, म्हणजे की आपल्याला लागणारे रायझोबियम, सुडोमोनास, ओके. त्यानंतर नीम सीड कर्नल एक्स्ट्रॅक्ट जे काही बनवलं जाईल ते बनवायसाठी निधी जो आहे तो जैविक निविष्ठामार्फत शेतकऱ्यांना पुरवला जातो. ओके. आणि ह्या जैविक निविष्ठावरतीही सध्या मला असं वाटतं धाराशिव जिल्ह्यातच काहीतरी कारवाई झालेली आहे. तर मे बी पॉसिबिलिटी आहे, की यावरती क्वेशन हा येऊ शकेल. ओके. सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाण व लेबलिंग, त्यानंतर मूल्यवर्धन प्रक्रिया, विपणन यासाठी प्रोत्साहन, शेतकरी उत्पादक गट म्हणजे काय फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन, सरकारी संस्था आणि खाजगी क्षेत्रांचा याच्यामध्ये काय होता, सहभाग होता. त्याच्यामध्ये जे इफेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामधून आपल्याला काय गेन करायचं होतं, तर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, जमिनीची सुपीकता म्हणजे सॉइल हेल्थ, सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज झाली पाहिजे, जी आहे ती मेंटेन राहिली पाहिजे. त्याच्यानंतर पेस्टिसाइड जे आहे, ते टोटली आपण नायमूळ केले पाहिजे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण, एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. ओके. त्यानंतर प्रदेशातील सेंद्रिय उत्पादनाचे ब्रँडिंग आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिलं. कारण काय होतं, की जर तुम्ही एखादा जर शेतकरी आहे, तो केमिकल पेस्टिसाइड्स यूज करून उत्पन्न घेत असेल आणि दुसरा ऑर्गॅनिक फार्मिंग करून जर उत्पन्न घेत असेल, 101% काय होतं, की ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जे आपल्याला मिळणारं उत्पन्न आहे, ओके, जे प्रॉडक्टिव्हिटी आहे ती काय याची लेस आहे. हे जर आपण कंपेअर जर केलं तर केमिकल कंट्रोल. ओके. इथं काय आहे, प्रॉडक्टिव्हिटी मोअर आहे. तर प्रॉडक्टिव्हिटी मोअर आहे. याला जर 10 क्विंटल उत्पन्न होत असेल आणि याला जर भाव ₹50 असेल आणि याला जे ऑर्गॅनिक ग्रोवर आहे त्याला उत्पन्न 5च क्विंटल होत असेल आणि किंवा 1च क्विंटल जर होत असेल आणि त्याला जर तुम्ही 50 चा भाव दिला, तर काय होते, आपली कंडिशन श्रीलंकेसारखी व्हायला वेळ लागत नाही. ओके. तर त्यासाठी याच्यामध्ये काय होतं, की बाजारपेठा उपलब्ध करून त्याला सेपरेट, की ही ऑर्गॅनिक फार्मिंगची आहे. ओके. मॉम सारखे जे आहेत प्रोजेक्ट इथं म्हणजे जिल्ह्याच्या ठिकठिकाणी त्यांनी काय केलं होतं, बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या होत्या. मग याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण काय ऑर्गॅनिक प्रॉडक्ट पाहायला मिळतात. ओके. सेम ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन, बाजारपेठा वगैरे. त्यानंतर अंमलबजावणी कोण करेल, तर कृषी विभाग, नोडल विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठं, जे काही संशोधन संस्था आहे. त्यानंतर काही एन-जी-ओज वगैरे आहेत. ओके. ह्या याच्यामध्ये म्हणजे अंमलबजावणीमध्ये या सर्वांना त्यांनी काय केलं आहे, इन्क्लूड केलं आहे. सगळ्यात मेन महत्त्वाचं त्याचं ध्येय किंवा त्याचा जो ब्रीदवाक्य आहे त्याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. सेंद्रिय शेती, शाश्वत शेती. ओके. निरोगी अन्न आणि समृद्ध शेतकरी. हे झालं सेंद्रिय शेतीबाबत. दुसरी आहे कृषी संजीवनी योजना. ही कधी आली होती? 2011 ला आली होती. कशासाठी गेली होती बरं कृषी संजीवनी योजना? कृषी संजीवनी योजना महाराष्ट्र शासनाने 2011 ला शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याचं उद्दिष्ट काय होतं, की वीज बिल जे आहे थकबाकीचा भार कमी करणे हे मेन उद्दिष्ट होतं. ओके. त्याच्यामध्ये काय होतं, की शेतकऱ्यांचे शेतीपंप जे वीज बिल आहेत, थकबाकी जी आहे ती कमी करायची. त्याच्यामुळे काय होते, की जो विलंब शुल्क आहे त्याच्यामध्ये माफी देऊन त्यांना वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे, हे या कृषी संजीवनी योजनेअंतर्गत झालं होतं. ओके. लाभार्थी कोण होते? तर राज्यातील सर्व वीज ग्राहक शेतकरी जे की शेतीपंपावर जे की इरिगेटेड फार्मिंग करतात त्यांना याचा फार फायदा झाला होता. ओके. 2011 ते 31 मार्च पर्यंत या सवलतीचा ते लाभ घेऊ शकले असते. हे कुठेतरी म्हणजे 2012 पर्यंतच मर्यादित होती. तुम्ही फक्त याचं इयर जरी लक्षात ठेवलं तरी खूप झालं. पण सेंद्रिय शेती असेल, त्याच्यानंतर नैसर्गिक शेती असेल, ह्याबद्दल तुम्हाला डिटेल जाणून घेणं गरजेचं आहे. ओके. तर आपल्याला इथं विचारलं काय होतं? आपल्याला विचारलं फक्त एवढंच होतं, की सेंद्रिय शेती धोरण कधी जाहीर केलं होतं? 2013 मध्ये. कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये. तर हे दोन्ही ऑप्शन काय आहेत? करेक्ट आहेत. इथं करेक्ट आन्सर काय होईल आपलं? बोथ ए एंड बी म्हणजे करेक्ट आन्सर 1 असेल. ओके.
करेक्ट आन्सर 1 यायला पाहिजे. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. डॅश डॅश सॉइल इज कव्हर्ड लार्जेस्ट एरिया इन इंडिया. ऑप्शन आहे ब्लॅक कॉटन सॉइल, रेड सॉइल, अल्युवियल सॉइल आणि लॅटेरिटिक सॉइल. तर बघा ब्लॅक कॉटन सॉइल बद्दल आपण कालच बघितलं. ब्लॅक कॉटन सॉइल जी आहे याला आपण काय म्हणतो? रेगूर सॉइल म्हणतो. याला याला काय म्हणतो आपण? रेगूर सॉइल. ओके. रेगूर सॉइल आणि याला ब्लॅक कॉटन सॉइल का म्हणतात? तर की कॉटन क्रॉपसाठी एक्सलंट आहे. बघा क्वेशन कसा विचारला होता मागच्या वेळेस, ही जी ब्लॅक सॉइल आहे, रेग्युलर सॉइल आहे, ही एक्सलंट कोणत्या क्रॉपसाठी आहे? कॉटनसाठी. आणि यावेळेस क्वेशन कशावरती आहे? अगेन सॉइल वरती आहे. फक्त विचारलं की लार्जेस्ट एरिया इंडियामध्ये इंडियामध्ये सगळ्यात लार्जेस्ट एरिया कशाचा आहे? तर बघा, जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे तिला आपण रेगूर सॉइल सुद्धा म्हणतो. त्याला आपण ब्लॅक सॉइल सुद्धा म्हणतो आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला कोणती ऑर्डर पाहायला मिळते? व्हर्टिसोल सॉइल सुद्धा आपण याला म्हणतो. याच्यामध्ये काय प्रॉपर्टीज असते? तर स्वेलिंग आणि श्रिंकेज प्रॉपर्टी. याला आपण सेल्फ लोड सॉइल सुद्धा म्हणतो. ह्याचं टोटल क्षेत्र जर म्हटलं तर किती आहे? तर 74 मिलियन हेक्टर अँड इट इज सेकंड लार्जेस्ट. काय आहे? सेकंड लार्जेस्ट आहे. इंडियामध्ये. जे सॉइल कव्हर्ड आहे ब्लॅक कॉटन सॉइल ही सेकंड लार्जेस्ट आहे. जनरली आपल्याला महाराष्ट्रामध्ये ही पाहायला मिळते. महाराष्ट्र, एम-पी वगैरे असेल आणि ही जी ब्लॅक कॉटन सॉइल आहे ही बनलेली कशापासून असते? बेसाल्ट. जो बेसाल्टचा लावा रस आहे आपण काल बघितलं. ओके. बेसाल्टिक सॉइल जी आहे त्याच्यापासून हे काय ब्लॅक कॉटन बेसाल्ट पासून जे आहे ब्लॅक कॉटन सॉइल बनलेली आहे. ओके. बेसाल्ट काय लावा रसामुळे एक तप्त लावा जो आहे तो पृथ्वीवरती पडला होता. तर बेसाल्ट रॉकमुळे ओके बेसाल्टिक खडक जो आहे लावा रसामुळे वरती आला होता. ओके. इग्नियस रॉक आहे तो. तर ते काय ब्लॅक कॉटन सॉइल याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे? 74 मिलियन हेक्टर एवढं क्षेत्रफळ आहे, जे की सेकंड लार्जेस्ट आहे. काय आहे? सेकंड लार्जेस्ट. जर आपण रेड सॉइल बद्दल जर बोलायला झालं, तर हे कशामध्ये येते? इट कम्स अंडर अल्फिसोल. कोणती ऑर्डर आहे? अल्फिसोल ऑर्डर आणि याच्यामध्ये काय येतं? Fe अँड अॅल्युमिनियम सेस्क्यू ऑक्साईड जास्त आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फेरसमुळे याला कलर कोणता येतो? रेड कलर प्राप्त होतो. रिप्रोडक्टिव्हली यंग सॉइल आपण याला असं सुद्धा म्हणतो. कारण रिप्रोडक्टिव्हली यंग सॉइल किंवा ऍसिड सॉइल सुद्धा म्हणतात. जनरली आपल्याला फॉरेस्टच्या एरिया किंवा तामिळनाडू जे ज्याला समुद्र सपाटी लागून आहे. तामिळनाडूचा एरिया, केरळचा एरिया, त्याच्यानंतर आपला कोकणचा एरिया त्याच्यामध्ये आपल्याला ही सॉइल पाहायला मिळते. ओके. देन आहे अल्युव्हियल सॉइल. अल्युव्हियल सॉइल जी आहे, ही आहे गाळाची मृदा. गाळाची मृदा जनरली आपल्याला जो नदीकाठचा पार्ट आहे, रिव्हर राईन एरिया जो आहे, तिथं अल्युव्हियल सॉइल पाहायला मिळते. हे कशामध्ये येते? एंटिसोलमध्ये येते. कोणत्या ऑर्डरमध्ये येते? एंटिसोल ऑर्डरमध्ये येते. मोस्ट फर्टाईल सॉइल आहे. काय आहे? मोस्ट फर्टाईल सॉइल आहे. कारण काय? की जे रिव्हर्स आहेत, ह्या रिव्हर्स काय दऱ्या डोंगरावरून वाहत येतात आणि सोबत आपल्यासोबत काय न्यूट्रिएंट सुद्धा घेऊन येतात. म्हणून हे काय काय करते? याची फर्टिलिटी नेहमी मेंटेन होत राहते आणि मोस्ट फर्टाईल आहे. नवीन-नवीन गाळ जो आहे तो येत राहतो. ओके. मोस्ट फर्टाईल सॉइल आहे आणि 43% जी इंडियाची सॉइल आहे, ही कोणती आहे? अल्युव्हियल सॉइल आहे. कोणती आहे? अल्युव्हियल सॉइल आहे. लार्जेस्ट सॉइल कोणती आहे? अल्युव्हियल सॉइल आहे. जनरली इट कव्हर्स 143 मिलियन हेक्टर एरिया. ओके. जर समजा तुम्ही भारताचा क्षेत्रफळाचा जर विचार केला तर किती आहे? 328. 328 पैकी 143 मिलियन हेक्टर जे आहे, हे काय अल्युव्हियल सॉइलचा एरिया. कशाचा आहे? अल्युव्हियल सॉइलचा एरिया आहे. 74 मिलियन हेक्टर कशाचा आहे? ब्लॅक कॉटन सॉइलचा आहे. ओके. कशाचा आहे? ब्लॅक कॉटन सॉइलचा आहे. सेकंड लार्जेस्ट ब्लॅक कॉटन, फर्स्ट लार्जेस्ट अल्युव्हियल सॉइल. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 3. ओके. देन आहे लॅटरिटिक सॉइल. जांभी मृदा. सॉरी माझं चुकलं होतं. रेड सॉइल वगैरे जे आहे याच्यामध्ये आपल्याला रेड सॉइल ही तामिळनाडूमध्ये आढळते आणि लॅटेरिटिक सॉइल ही जी आहे, ही आपल्याला जो समुद्र सपाटीचा पार्ट आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते. ओके. याला हे येते अल्टिसोल. कोणती ऑर्डर आहे? अल्टिसोल ऑर्डरमध्ये त्याच्यामध्ये जे बेस स्टेटस आहे, ओके, ॲसिड बेस स्टेटस आहे, हे लो स्टेटस असतं, लो न्यूट्रिएंट असतात, ओके, याच्यामध्ये आणि कॅओलनाइट क्ले मिनरल पाहायला मिळतात. कोणते? कॅओलनाइट.
कॅओलिनाइट क्ले मिनरल जे आहे ते आपल्याला लॅटराइटिक सॉइल मध्ये पाहायला मिळतात. रबर, टी, कॉफी जे आहे लॅटराइटिक सॉइल जांभळी मृदेत चांगला येतो. कॅशनट वगैरे. ठीक आहे. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 3. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ऑपरेशनल फ्लड प्लॅन इज रिलेटेड विथ आणि ऑप्शन फर्स्ट आहे बघा फ्लड, सेकंड मिल्क, ऑप्शन थर्ड पोल्ट्री आणि ऑप्शन डी आहे नन ऑफ दी अबो. तर ऑपरेशनल फ्लड जे आहे हे रिलेटेड आहे मिल्कशी. कशाशी? दुधाशी रिलेटेड आहे. जेव्हा व्हाईट रिव्होल्यूशन झालं होतं, काय झालं होतं? व्हाईट रिव्होल्यूशन कोणी घडवून आणलं होतं? वर्गीस कुरियन नावाच्या सायंटिस्टनी. कुणी? वर्गीस कुरियन. त्यांना 1989 समथिंगला वर्ल्ड फूड प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. याच्यासाठी जो अमूल गुजरातमध्ये जे काही अमूलचं प्रोडक्ट आहेत, ओके, त्या अमूलची सुरुवात वर्गीस कुरियन यांनी केली होती. ज्याला आपण काय म्हणतो? ऑपरेशनल फ्लड म्हणतो. बघा आणखी जे रिव्होल्यूशन्स आहेत त्यावरती सुद्धा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. 1965-1966 दरम्यान जी क्रांती झाली होती तिथूनच हे जे रिव्होल्यूशन्स आहे याला सुरुवात झाली. ते पहिलं आहे हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन, जे की फूड ग्रेन प्रोडक्शनशी मेनली जो आपला व्हीट आणि राईस आहे. काय आहे? व्हीट आणि राईस जे की आपले मेन स्टॅपल फूड प्रोडक्ट आहेत ज्याच्यामुळे आपलं जेवण कम्प्लीटच होत नाही आणि मोस्ट ऑफ दी लोक जे आहे व्हीट आणि राईस इंडियामध्ये कन्झ्युम करतात. ओके. ते फूड ग्रेन प्रोडक्शनची क्रांती झाली होती 1965-66. कुणी घडवून आणली होती? तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ओके. डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांची काय झालं? डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी काय घडवून आणली होती? हरित क्रांती घडवून आणली होती, ज्याला आपण ग्रीन रिव्होल्यूशन असं म्हणतो. आणि ह्या ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये इंडियामध्ये फार असे चेंजेस आले होते. त्याच्यामध्ये काय झालं होतं की ट्रिमेंडस जी भूकमारी, उपासमारी आहे ती एकदम कमी झाली होती. ओके. कशामुळे? ग्रीन रिव्होल्यूशनमुळे. आणि आपण सेल्फ सफिशियंट झालो होतो. कशासाठी? आपलं स्टॅपल फूड ग्रो करण्यासाठी. त्याच्यामध्ये देन आहे व्हाईट रिव्होल्यूशन जे की मिल्क प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. वर्गीस कुरियन. ओके. जे 1 जून आहे. 1 जून आपण कशासाठी? वर्ल्ड मिल्क डे म्हणून सेलिब्रेट करतो आणि 26 नोव्हेंबर की 26 डिसेंबर सुद्धा जे की वर्गीस कुरियनशी रिलेटेड आहे. ओके. देन आहे ब्ल्यू रिव्होल्यूशन. ब्ल्यू रिव्होल्यूशन रिलेटेड आहे फिश प्रोडक्शन साठी. ब्राऊन रिव्होल्यूशन फूड प्रोसेसिंग. ग्रेन रिव्होल्यूशन फर्टिलायझर प्रोडक्शन. तर आहे येलो रिव्होल्यूशन ऑइल सीड प्रोडक्शन. बेसिकली मस्टर्डचं प्रोडक्शन. ओके. येलो रिव्होल्यूशन मस्टर्ड आणि इथे आपण लगेच जातो सोयाबीन वरती. ओके. तर सगळ्यात जास्त ऑइल सीड प्रोडक्शन जे आहे हे मस्टर्ड पासून. ओके. मकई की रोटी, सरसों का साग तुम्ही असं लक्षात ठेवलं तर येलो रिव्होल्यूशन लक्षात राहील. येलो रिव्होल्यूशन वरती कृषी सेवक मध्ये सुद्धा प्रश्न आलेला आहे. ओके. आणि राऊंड रिव्होल्यूशन वरती एक क्वेश्चन आला होता 2024 मध्ये. तर हे रेड रिव्होल्यूशन जे की टोमॅटो आणि मीट प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. पिंक रिव्होल्यूशन प्रॉन आणि ओनियन प्रोडक्शन. गोल्डन रिव्होल्यूशन फ्रूट प्रोडक्शन. राऊंड रिव्होल्यूशन पोटॅटो. हे बघा हा 2024 मध्ये यावरती ऑब्जेक्टिव्ह आहे. देन सिल्वर रिव्होल्यूशन एग आणि पोल्ट्री रिव्होल्यूशन. तर या सिल्वर रिव्होल्यूशनशी रिलेटेड आहेत इंदिरा गांधी. आणि जे आपलं गोल्डन रिव्होल्यूशन आहे याच्याशी जे चड्डा आहेत. ओके. के.एल. चड्डा, के.सी. चड्डा जे आपण म्हणतो, सॉरी के.एल. चड्डा जे आहेत हे रिलेटेड आहेत गोल्डन रिव्होल्यूशनशी. ओके. देन ब्लॅक रिव्होल्यूशन जे आहे बायोफ्युअल आणि जट्रोफा प्रोडक्शन साठी. ओके. देन आहे रेनबो रिव्होल्यूशन. ऑल सेक्टर्स जे आहेत ऍग्रीकल्चर मधले ऑल सेक्टर्स त्याच्यासाठी रेनबो रिव्होल्यूशन इम्पॉर्टंट आहे. देन आहे परभणी रिव्होल्यूशन. परभणी रिव्होल्यूशन हे रिलेटेड आहे परभणी ओकरा रिव्होल्यूशन. ओके. हे रिलेटेड कशासाठी आहे? ओकरासाठी. परभणी रिव्होल्यूशन. ओकरा म्हणजे काय की त्यांनी काय केलं होतं, जे परभणीचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी ओकराची एक व्हरायटी डेव्हलप केली होती जिचं नाव काय होतं? परभणी क्रांती. जे की जे आपल्याला रेझिस्टन्स दाखवते अगेन्स्ट व्हाईट फ्लाय म्हणजे येलो वेन मोझॅक डिसीज. आणि येलो वेन मोझॅक डिसीज जो आहे ओकरामधला तो कोण ट्रान्समिट करत असतं? तर ते ट्रान्समिट करत असतात व्हाईट फ्लाय. ओके. कोण ट्रान्समिट करते? व्हाईट फ्लाय. व्हाईट फ्लाय जिला आपण पांढरी माशी म्हणतो. परभणी रिव्होल्यूशन बघा लास्टचं ओकरा प्रोडक्शन. ओके. हे कशाशी रिलेटेड आहे? व्हाईट फ्लाय. परभणी क्रांती कोणती व्हरायटी होती? ओकराची कोणती व्हरायटी होती? भेंडीची कोणती व्हरायटी होती?
परभणी क्रांती. परभणी क्रांती व्हरायटी. कोणती होती? परभणी क्रांती व्हरायटी होती ओक्राची, ज्याच्याशी परभणी रिव्होल्यूशन रिलेटेड आहे. आणखी एक रिव्होल्यूशन आहे बघा, स्वीट रिव्होल्यूशन. स्वीट रिव्होल्यूशन हे रिलेटेड स्वीट रिव्होल्यूशन हे रिलेटेड कशासाठी आहे? हे आहे हनी प्रोडक्शन, मध उत्पादनाशी रिलेटेड आहे. ओके. इथे करेक्ट आन्सर काय आपलं? ऑप्शन सेकंड मिल्क. ओके. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, the following are the beneficiaries of the integrated rural development program. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए मायनॉरिटी फार्मर, देन आहे सॉरी सॉरी फॉर इंटरप्शन. बघा क्वेश्चन काय आहे की विच द फॉलोइंग आर द बेनिफिशरीज ऑफ इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. ऑप्शन ए आहे मायनॉरिटी फार्मर, ऑप्शन बी आहे स्मॉल लँड होल्डर फार्मर, देन आहे लँडलेस ऍग्रिकल्चर लेबर, आणि ऑप्शन डी आहे बिग फार्मर. काय आहे? बिग फार्मर. बिग फार्मर. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं, जे विधानं जे आपल्याला दिलेली आहेत, जे स्टेटमेंट दिलेली आहेत, त्याच्यामधलं कोणतं करेक्ट आहे. तर याच्यामधलं करेक्ट जर म्हटलं तर बघा, जे रुरल डेव्हलपमेंट आहे म्हणजे जर आपण बघितलं की ग्रामीण विकास जर बघितला तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी ऑफ काय मायनॉरिटी आहे, भूमिहीन शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. पण जे बिग फार्मर आहेत, ओके, बिग फार्मर याच्यामध्ये इन्क्लूड नाहीत. हे काय करतात? कोऑपरेटिव्ह फार्मिंग वगैरे ज्या नवीन टर्मिनॉलॉजीज आहेत त्याचा ते फार कटाक्षानं यूज करत असतात. ओके. तर इथे करेक्ट आन्सर काय होईल आपलं? ए, बी आणि सी. करेक्ट आन्सर काय होईल? ए, बी आणि सी. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन थर्ड. ओके. वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, की खालील विधाने विचारात घ्या. म्हणजे आपल्याला स्टेटमेंट्स दिलेले आहे आणि त्या स्टेटमेंट्स बद्दल आपल्याला सत्यता आणि असत्यता जे असत्य विचारलेलं आहे. असत्य म्हणजे काय? की विच वन इज रॉंग. ओके. तर याच्यामध्ये काय आहे? ऑप्शन फर्स्ट आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वॉज सेट अप ऑन 1 जानेवारी 1995. WTO जी आहे ते ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? 1995 एक्झॅक्टली करेक्ट आहे. देन काय आहे? पर्पज ऑफ WTO टू रिमूव्ह रेस्ट्रिक्शन इन इंटरनॅशनल ट्रेड. जे इंटरनॅशनल ट्रेड्स आहे त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन जे आहे ते आपल्याला रिमूव्ह करणं हा त्याचा एक मेन पर्पज होता. आणि देन आहे की इंडिया इज वन ऑफ द फाउंडर मेंबर ऑफ WTO. हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणून आपला आन्सर जे आहे ते नन ऑफ दीज किंवा यापैकी नाही हे यायला पाहिजे. आणि मला हे कुठं दिसत आहे? ऑप्शन 4 मध्ये. ओके. तर आपली जी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे हे आपण परीक्षाभूमी म्हणजे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे इम्पॉर्टंट आहे ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. ज्याच्यामध्ये बघा, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची जी स्थापना आहे ती कधी झाली होती? ती झाली होती आपल्या काय म्हणतो आपण त्याला, 1 जानेवारी 1995. त्याच्या अगोदर जी आहे त्या अगोदर आपण तिला गॅट असं म्हणत होतो. काय म्हणत होतो? जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड, ज्याची सुरुवात 1948 पासून झाली होती. पण या गॅटचं कन्व्हर्जन 1995 मध्ये झालं. ते कशामध्ये झालं? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये झालं. याचं मुख्यालय म्हणजे मेन बिल्डिंग कुठं आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. ह्यावरती क्वेश्चन येतो बघा खूप वेळा. ओके. कुठं आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. याचं उद्दिष्ट काय होतं? की आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे अधिक मुक्त, न्याय आणि पूर्वानुमेय करणे. म्हणजे काय? की बाबा जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते रिमूव्ह करून इंटरनॅशनल ट्रेडला वाव देणं हे त्या सर्वात महत्वाचं होतं. जे की व्यापारातील भेदभाव आहेत, ओके, ते अलिगेशन्स दूर करणं हे त्यांचं मेन उद्दिष्ट होतं. आणि याच्यामध्ये 2024 पर्यंत 160 हून अधिक देश जे आहे याचे सदस्य बनलेले आहे. म्हणजे जे प्रमुख व्यापार करणारे देश आहेत ते ऑलमोस्ट सगळे याच्यामध्ये आहेत. ओके. कारण की 294, 295 काहीतरी देश आहेत. ओके. काही छोटे-छोटे आहेत एकदम. ओके. की जे प्रमुख व्यापारी नाहीयेत किंवा त्यांचं एवढं इम्पोर्टन्स नाही आहे. ते आपण इम्पोर्टंट नाहीये असं म्हणू शकत नाही. पण ते एवढे जे आपले
आपण काय म्हणू त्याला वर्ल्डमध्ये एवढं त्यांचं पार्टिसिपेशन नसतं. जवळ-जवळ सगळेच देश याच्यामध्ये प्रमुख व्यापारी बनलेले आहेत आणि यांचे कार्य काय आहेत, की बाबा कराराची वाटाघाटी, त्याच्यानंतर जे काही रूल्स लावून दिले त्याची अंमलबजावणी आणि जे आधी प्रॉब्लेम जे काही अलिगेशन्स लावले होते ते रिमूव्ह करून व्यापार विवादांचे जे निवारण आहे ते करणं, तांत्रिक मदत आणि क्षमता वाढवणं आणि त्यानंतर सदस्य देशांच्या व्यापार धोरणांचं परीक्षण करणं, ओके. त्याच्यावरती वॉच ठेवणं हे त्यांचं प्रमुख कार्य होतं. ओके. याचं महत्त्व काय आहे, की जागतिक व्यापारमध्ये एक रूल्स आणि एक काय होईल, एक व्यवस्था जी आहे ती मेंटेन व्हायला पाहिजे. ती प्रदान जे आहे, ते आपल्याला डब्ल्यू-टी-ओ करते. देन आहे देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये जर कोणती एखादं नवीन काहीतरी आपल्याला इनोव्हेटिव्ह करायचं असेल किंवा एखादं ट्रेड असेल किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असेल, बाकी बिझनेसेस असतील, त्याच्यासाठी सहकार्य जे आहे, ती डब्ल्यू-टी-ओ संस्था करत असते. जे विकसनशील देश आहेत, विकसनशीलमध्ये आपण सुद्धा येतो. ओके. त्याच्यामध्ये त्यांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध करून देणे हे त्याचं मेन उद्देश मेन महत्त्व जे आहे देणं आहे. ग्राहकांसाठी अधिक पर्याय, कमी किंमत देणं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा जागतिक जी अर्थव्यवस्था आहे त्याच्या वाढीस मदत करणे. त्यानंतर याच्यामध्ये मूलभूत तत्व काय आहेत, की कुणाचाही भेदभाव झाला नाही पाहिजे. डिस्क्रिमिनेशन जे आधी होत होतं, ते व्हायला नको. त्यानंतर फ्री ट्रेड, त्यानंतर याच्यामध्ये काय आहे, कोणताही आपण जर बिझनेस करत असू, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं ट्रान्सपरन्सी, देन प्रेडिक्टॅबिलिटी आणि फेअर कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. सगळ्यांना समान संधी मिळवून देणं हे याचं काय होतं मूलभूत तत्व होते. ओके. करारांचे प्रमुख क्षेत्र कोणते आहेत? जे काही आपले गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, त्याच्यानंतर ट्रिप्स, त्यानंतर ॲग्रीकल्चर, आणखी काय त्याच्यामध्ये टेक्सटाईल्स एंड क्लोथिंग, त्यानंतर व्यवसायाशी संबंधित गुंतवणूक व्यवसाय, स्वच्छता, वनस्पती उपयोग आणि तांत्रिक अडथळे याच्यावरती डब्ल्यू-टी-ओ जे आहे प्रमुख करार करत असतं. हे त्याचे क्षेत्र आहेत. ओके. then आहे की डिस्प्यूट सेटलमेंटसाठी काय आहे, त्याचे निवारण यंत्रणा जलद आणि पारदर्शक आहे. त्याच्यामध्ये एक पॅनल स्थापन केले जाते आणि ते त्याच्यामध्ये अपीलची सुद्धा सुविधा असते. त्या पॅनल मेंबर्सला आपण सांगू शकतो, की आपल्यासोबत काय फॉल्ट झाला आहे किंवा काय प्रॉब्लेम झालेला आहे ते. नियमाची अंमलबजावणी न केल्यास व्यापार निर्बंध सुद्धा ते लावण्याची जी जी पेनल्टी वगैरे आहे, ती काय कुणाकडे आहे सर्व पॅनलकडे आहे आणि इंडिया सुद्धा याचा काय आहे, याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपण बरेचसे आता बघा स्कीम वगैरे बघतो किंवा एखादा आपण नवीन एखादं इनोव्हेशन बघतो, त्याच्यामध्ये डब्ल्यू-टी-ओ संस्था जी आहे, हेल्प करत असते. ओके. तर आपला क्वेशन तर क्लिअर आहे बघा. याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय यायला पाहिजे आपला फॉर नन ऑफ धीस कारण काय सगळे बरोबर आहेत आणि आपल्याला विचारलं काय असत्य. असत्य म्हणजे काय इनकरेक्ट विचारलेलं आहे. हे सगळे काय करेक्ट आहेत. म्हणून आपला आन्सर काय आला नन ऑफ दी अबोव्ह. ओके. बघा आपलं जनरल तुम्ही आज जिथं लेक्चर बघत आहे ते कुठं बघत आहात जनरल एग्रीकल्चरच्या YouTube चॅनलवरती. तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट टाकण्याचं उद्दिष्ट काय होतं, की जे काही कालचं लेक्चर झाले असेल किंवा आपले आधीचे जे लेक्चर झाले असतील, तर हे प्लेलिस्टच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. बघा हे एम-पी-एस-सी, ग्रुप सी काय करायचं आहे, जनरल एग्रीकल्चरला व्हिजिट करायची आहे. तुम्हाला होम इंटरफेस दिसेल. तुम्हाला प्लेलिस्टवरती जायचं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एम-पी-एस-सी ग्रुप सी म्हणून जे आहे, कालचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. 2018 चे क्वेशन. आज आपण 2019 चे क्वेशन घेत आहोत. ओके. हे जर क्वेशन तुम्हाला गो थ्रू करायचे असतील, तर यावरती क्लिक करा. गव्हर्नमेंट जॉब अलर्ट हे आपण एक स्पेशल बनवलेलं आहे, की कोणतीही जी नोटीस येईल, ओके, गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. त्यानंतर जनरल एग्रीकल्चरची पी-वाय-क्यू सीरीज जे की कृषी विद्यापीठ भरतीसाठी फार अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कृषी सेवकच्या मेन्ससाठी महत्त्वाच्या आहेत. आणखी याच्यामध्ये प्लेलिस्ट आहेत, ज्याच्यामध्ये आपण कृषी सेवकचे पूर्ण क्वेश्चन जे आहेत, जे डिस्कस केले होते 2018 पासून ते 2024 पर्यंतचे. ओके. देन नेक्स्ट बघा, जर तुम्हाला आमच्यासोबत डेली लाईव्ह क्विझला जर जॉइन व्हायचं असेल, ह्या ग्रुपवरती आम्ही काय करत असतो, डेली संध्याकाळी 6 वाजता 30 क्वेश्चन जे आहे, आमचे काय असते लाईव्ह क्विझ असते. ह्यामध्ये काय होतं, की आपल्याला डेली एक रुटीन मिळतो.
डेली 30 क्वेशन्स आपली एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्याची आपली एबिलिटी इन्क्रीज होते आणि दुसरं म्हणजे आपण रीड करतो, पण जेव्हा आपल्याला ते इनपुट द्यायचे असतात, ओके. कारण काय होते, की रीड करत जातो, पण एम-सी-क्यू जो आहे तो जर ट्रिकी बनवला, तर आपण काय होतं कन्फ्यूज होतो. तर ते कन्फ्युजन आपलं दूर व्हायला पाहिजे. एक्झामच्या अगोदर आपण काय आपल्याला जर कॉन्फिडन्स, अॅक्युरसी आणि स्पीड मेंटेन करायची असेल, तर लाईव्ह सेशन जॉइन करणं फार महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण क्वेशनची एम-सी-क्यू प्रॅक्टिस म्हणून जनरल एग्रीकल्चर लाईव्ह क्विज हे Telegramला एक ग्रुप बनवला आहे. त्याच्यामध्ये डेली 300 प्लस मुलं काय करतात, ती क्विज सॉल्व्ह करत असतात. तुम्हालाही त्याचा पार्ट बनायचं असेल, तर मी हे जे आपलं सध्या लेक्चर चालू आहे, ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मी याची लिंक तुम्हाला प्रोव्हाईड करून देईल. ओके. देन जे हे आहे जनरल एग्रीकल्चरचा पब्लिक चॅनल Telegramवरचं, ह्यामध्ये निअर अबाउट 13,544 पीपल जे आहे, हे आमच्या जे पी-डी-एफ्स असतील, जे काही मटेरियल असेल, ओके. मटेरियल म्हणजे की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पोर्टंट सिलेबस काय आहे, ओके. नोटिफिकेशन्स असतील, त्यानंतर आपल्याला अभ्यासासाठी रिलेटेड जे काही स्टडी मटेरियल आहे, ते इथे आम्ही प्रोव्हाईड करत असतो. तर माझी रिक्वेस्ट हेच असेल, की तुम्ही एक हा जो आपला जनरल एग्रीकल्चरचा पब्लिक चॅनल आहे, याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. जनरल एग्रीकल्चरचं लाईव्ह क्विज टेलिग्राम चॅनल, जे की टेलिग्राम पब्लिक ग्रुप आहे, त्यावरती तुम्ही डेली 6 वाजता जॉइन व्हायचं आहे. कशासाठी? लाईव्ह क्विजसाठी. ओके. तर नेक्स्ट बघा, जर तुम्हाला डेडिकेटिव्ह स्टडी करायचा असेल, ओके, किंवा पर्टिक्युलर ही बुक आता नेमराज सुंदा आहे. नेमराज सुंदा जर तुम्ही अपडेटेड बुक बघितली असेल, तर त्यांनी खूप छान बुक अपडेट केलं आहे. निअर अबाउट त्याच्यामध्ये 464 पेजेस त्यांनी ॲड केलेले आहेत आणि खूप डिटेलिंग अशी केलेली आहे प्रत्येक सब्जेक्टची. जसं आधी त्यांनी फक्त एग्रोनॉमीची डिटेलिंग केली होती. आता प्रत्येकच सब्जेक्टची त्यांनी डिटेलिंग केलेली आहे. जर तुम्हाला ह्या जर बॅचेस पाहिजे असतील, तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि दुसरी आमची इंटिग्रेटेड बॅच सुद्धा चालू आहे. त्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट स्कीम असतील, तुमच्या रिव्हिजन टेस्ट असतील, सब्जेक्ट वाईज टेस्ट असतील, इसेन्शियल्स ऑफ एग्रीकल्चर बाय नारायण नागरे सर, हे बुक सुद्धा आम्ही याच्यामध्ये कव्हर करून घेणार आहोत. ओके. निअर अबाउट हे जे आहे, आमचा डिसेंबरपर्यंत हा शेड्यूल चालणार आहे ह्या बॅचमध्ये आणि ही जी बॅच आहे नेमराज सुंदा बेस्ड, ही बॅच निअर अबाउट 55 डेजची आहे. ओके. आणि ही जी इंटिग्रेटेड बॅच आहे, ही बॅच आहे 6 मंथची. ओके. किती आहे? 6 मंथची बॅच आहे. म्हणजे सुरुवात झाली आहे तिला निअर अबाउट सुरुवात होऊन 19-20 दिवस झालेले आहे. तुम्ही अजूनही एनरोल करू शकता आणि तुम्हाला जर फ्रेश स्टार्ट करायची असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर आहे बघा 90 49 65 16 60. या नंबरवरती तुम्ही मेसेजही करू शकता, की मॅम आम्हाला फ्रेश स्टार्ट करायचं आहे. तर आपण 16 ऑगस्ट पासून फ्रेश स्टार्ट करू शकतो. ओके. तुमच्यासाठी आपण 16 ऑगस्ट पासून नवीन बॅचही लॉन्च करू. कारण हे 26 जुलैला स्टार्ट झालेली आहे. निअर अबाउट याच्यामध्ये आज आय थिंक 18 का 19 नंबरची क्विज जी आहे मी अपलोड करेन. 19 नंबरची क्विज जी आहे आज तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला फ्रेश स्टार्ट करायचं असेल तर 16 ऑगस्ट पासून आपण जे आहे फ्रेश स्टार्ट करूया. ओके. येऊया आपल्या क्वेशनकडे. क्वेशन काय आहे? सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ क्वेशन मार्क. सॉरी. बघा क्वेशन काय? सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द प्लेस ऑफ क्वेशन मार्क. ऑप्शन आहे कॉकरोच, मालपिजियन. बघा आपल्याला काय दिलेलं आहे? कॉकरोच इस टू मालपिजियन टिब्यूल आणि अर्थवर्म मध्ये काय? आता बघा कॉकरोच जे आहे, कॉकरोच काय झाला? एक इन्सेक्ट. ओके. इन्सेक्ट. आणि हे माल्फिजियन टिब्यूल काय आहे? माल्फिजियन टिब्यूल हे आहे त्याची एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके. एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि आपल्याला विचारली कशाची आहे? अर्थवर्मची एक्सक्रिटरी सिस्टीम. बघा अर्थवर्म इन्सेक्ट नाही आहे. काय? अर्थवर्म इन्सेक्ट नाही आहे. अर्थवर्म हा कॉकरोच जो आहे हा क्लास इन्सेक्टामध्ये येतो. अर्थवर्म जो आहे हा फायलम ॲनिलिडियामध्ये येतो. कशामध्ये येतो? फायलम ॲनिलिडा. आणि कॉकरोच इन्सेक्ट म्हणजे क्लास इन्सेक्ट हा कशामध्ये येतो? हा येतो आर्थ्रोपोडामध्ये. कशामध्ये येतो? आर्थ्रोपोडामध्ये. आणि अर्थवर्म कशामध्ये येतो? फायलम ॲनिलिडा. तुम्ही सायन्समध्ये रीड केलं असेल संघ ॲनिलिडा म्हणून. ओके. बरेचसे जण मराठी म्हणजे जे ग्रुप सी पूर्वचे अभ्यास करणारे मराठीमध्ये रीड करतात सायन्स. ओके.
तर संघ ॲनेलिडामध्ये कोण येतो? गांडूळ, ज्याला आपण अर्थवर्म म्हणतो. तर याची एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती काय? नेफ्रिडिया. काय म्हणतो आपण याला? नेफ्रिडिया असं म्हणतो. आता किडनी हे व्हर्टेब्रेटमध्ये असते, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सिटेलियम जे आहे हा रिप्रोडक्टिव्ह जे ओव्हरीज बनवण्याचं काम जे आहे अर्थवर्ममध्ये ते कोण करत असते? सिटेलियम करत असते. ओके, इथे करेक्ट आन्सर काय? नेफ्रिडिया. आणि मी तुम्हाला आणखी एक म्हणजे नेफ्रिडियावरून मला एक आणखी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावीशी वाटते, की हा जो नेफ्रिडिया आहे, नेफ्रिडिया हा एकच इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतो. ओके. त्याला काय म्हणतो आपण? पेरिपॅटस. पेरिपॅटस. आणि बघा आणि सगळ्यात आधी कोणता संघ आला होता? आधी कोणता फायलम आला होता? ॲनिलिडा. ॲनिलिडापासून म्हणजे जे गांडूळ आहेत, जे अर्थवर्म आहेत, त्याच्यापासून इव्हॉल्व झाले. कोण झाले? इन्सेक्ट इव्हॉल्व झाले. आर्थ्रोपोडा जो आहे तो इव्हॉल्व झालेला आहे. त्याची आर्थ्रोपोडाची उत्क्रांती ही ॲनिलिडापासून आहे. हा जो आर्थ्रोपोडा आहे आणि हा ॲनिलिडा आहे यांना म्हणजे यांच्यामधली कनेक्टिंग लिंक कोण आहे? तर ती पेरिपॅटस आहे. कारण पेरिपॅटसचं एक्सक्रिटरी ऑर्गन जे आहे हे काय आहे? नेफ्रिडिया आहे. काय आहे? नेफ्रिडिया आहे. आणि बाकीचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत इन्सेक्ट सारखे आहेत आणि काही कॅरेक्टरिस्टिक्स ॲनिलिडा सारखे आहेत. त्याच्यामधलं एक महत्वाचं म्हणजे नेफ्रिडिया. एक्सक्रिटरी सिस्टीम कशासारखी आहे? ॲनिलिडा सारखी आहे. ओके. इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 4. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ब्रायोफाइट डिफर फ्रॉम टेरिडोफाइट इन बीइंग आणि ऑप्शन आहे व्हॅस्क्युलर, सीडेड, नॉन व्हॅस्क्युलर आणि सॅप्रोफिटिक. बघा जर तुम्ही ग्रुप बी किंवा ग्रुप सी चा अभ्यास करत असाल, तर जे काही ब्रायोफाइट, टेरिडोफाइट त्याच्यानंतर आपण काल अल्गी बघितल्या, फ्लोरोफायसी, रोडोफायसी ज्या काही अल्गीज बघितल्या, त्यानंतर काही इम्पोर्टंट फंगी आहेत. ओके. ह्यावरती क्वेश्चन जो आहे तो ठेवलेलाच असतो. ओके. प्रोटिस्टा, मोनेरी वगैरे यावरती क्वेश्चन येत नाही. पण ब्रायोफाइट्स असतील, टेरिडोफाइट्स असतील, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म यावरती क्वेश्चन हा नेहमी येतो. तर आपल्याला विचारलेलं आहे की टेरिडोफाइट पेक्षा ब्रायोफाइट्स वेगळे कसे आहेत. ओके. तर फीचर बघा ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइटचे व्हॅस्क्युलर टिश्यू जे आहे ब्रायोफाइटमध्ये काय असतात? अब्सेंट असतात. ओके. काय असतात? अब्सेंट असतात आणि टेरिडोफाइटमध्ये प्रेझेंट असतात. आपल्याला इथे काय दिलेलं आहे की ब्रायोफाइट आहे वाहिनीयुक्त व्हॅस्क्युलर असतात का? नाही. व्हॅस्क्युलर कोण असतं? टेरिडोफाइट्स असतात आणि ब्रायोफाइट जे आहे ते काय असतात? नॉन व्हॅस्क्युलर असतात. त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू अब्सेंट असतात. म्हणजे इथे करेक्ट आन्सर काय येईल आपलं? ऑप्शन सी. त्याच्यामध्ये सीड जे आहे दोघांमध्येही अब्सेंट असतात. सीड जे आहे ते ब्रायोफाइट्सही नाही आणि टेरिडोफाइट्सही नाही. त्याचं रिप्रोडक्शन कसं होते? स्पोर्स थ्रू होते. काय होते? स्पोर्स थ्रू होते. ओके. जसे फंगी आपले स्पोर्स बनवते तसं याचं रिप्रोडक्शन ब्रायोफाइट, टेरिडोफाइट्सचं स्पोर थ्रू होत असते. जनरेशन काय आहे? गॅमेटोफाइट आणि हे काय बनवते? स्पोरोफाइट. काय बनवते? स्पोरोफाइट्स आणि हे काय बनवते? गॅमेटोफाइट्स बनवत असते. कोण? ब्रायोफाइट्स. तुम्ही असं लक्षात ठेवा. जीबी किंवा जे आहे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असे लक्षात ठेवलं चालते किंवा मग गिगाबाईट ओके गिगा मेगाबाईट असं लक्षात ठेवलं चालते कारण गॅमेटोफाइट वरून हे लक्षात राहील. आणि जो आहे एसपी आहे एसपी म्हणजे काय? सॅप्रोफिटिक आहे. कोण? टेरिडोफाइट्स. एक्झाम्पल मॉसेस, लिव्हरवर्ट हे कशामध्ये येतात? ब्रायोफाइट्समध्ये. बघा ते मॉसेस, लिव्हरवर्ट तुम्ही एखाद्या झाडांवरती किंवा मग आपले जे वॉल्स असतात यावरती हे डेव्हलप झालेले असतात. जे नाही फर्न्स आणि सेगेलिना. तर हे फर्न्स वगैरे जे आहे हे आपण कशासाठी सुशोभीकरणासाठी आपल्या घरी म्हणजे घरात जे आहे आपण फर्न्स हे लावत असतो. त्याच्या जे पानं आहेत त्याच्या साइडला बघा असे स्पोर फॉर्म झालेले असतात. तर ते काय आहेत? स्पोरोफाइट्स असतात. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. व्हिच पेस्टिसाइड इज यूज्ड टू कंट्रोल पावडरी मिल्ड्यू? ऑप्शन आहे बोर्डेक्स मिक्सचर, सल्फर, एंडोसल्फान आणि अल्यूम. बघा भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात? बोर्डो मिश्रण, सल्फर, एंडोसल्फान आणि तुरटी. तर बघा एंडोसल्फान जे आहे हे काय आहे? इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्टिसाइड आहे आणि हे टोटली बॅन झालेलं आहे. कधी? 2011 मध्ये. कधी झालं होतं? 2011 मध्ये. कारण काय? हे काय म्हणजे आपलं सायक्लोडाईन मध्ये येते आणि याच्यामध्ये काय? याच्यामध्ये हाय बायो मॅग्निफिकेशन कॅपॅसिटी आहे. कोणती? बायो मॅग्निफिकेशन. बायो मॅग्निफिकेशन म्हणजे काय? की जसं-जसं आता ट्रॉपिक लेव्हल असतात. तुम्ही ट्रॉपिक लेव्हल
पर्यावरणात अभ्यासले असाल अशा एक फूड चेन असते बघा. आणि त्याच्यामध्ये काय होतं की बाबा हे फर्स्ट काय याच्यामध्ये काय येतं प्रोड्युसर जे की प्लांट्स असतात. ओके. त्याच्यानंतर येतो प्रायमरी कन्झ्युमर जसं की आपण पकडू डिअर. ओके. डिअर त्याच्यानंतर याच्यामध्ये येतं सेकंडरी कन्झ्युमर टायगर आणि टर्शरी कन्झ्युमर त्याच्यामध्ये येतात वल्चर्स. ओके. आणि फोर्थ कन्झ्युमर जर आपण बघितलं ते येतात सॅप्रोफाइट्स. ओके. तर हे जे एंडोसल्फान आहे हे आपण प्लांट प्रोटेक्शनसाठी यूज करत होतो. पण याची काय होती याची कॅपॅसिटी होती की जे हाय रेसिड्युअल ॲक्शन म्हणजे खूप काळ हे ॲज इट इज जे आहे प्लांटमध्ये जसंच्या तसं राहत होतं. याचा कोणताच नॉन टॉक्सिक फॉर्म बनत नव्हता. तर याच्यामुळे काय होतं प्लांटमधून डायरेक्टली जसंच्या तसं किंवा त्याची ॲक्टिव्हिटी हाय व्हायची. जर हे दुसऱ्याच्या पोटात गेलं तर. जर हे प्लांट जे आहे हे प्लांट जर समजा त्या हरणीने खाल्लं तर हरणीचं काय व्हायचं की याच्यामध्ये तिची टॉक्सिसिटी इन्क्रीज व्हायची. टायगरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आणि व्हल्चर्समध्ये त्याच्यापेक्षा जास्त. तर याच्यामुळे काय व्हायचं की जे पेस्टिसाइड रेसिड्यूचा जो कन्सेप्ट आहे हा हाय होता. इन केस ऑफ एंडोसल्फान म्हणून 2011 ला त्याला काय करण्यात आलं पूर्णतः बॅन करण्यात आलं. आपल्याला विचारलेलं आहे पावडरी मिल्ड्यू बद्दल. तर पावडरी मिल्ड्यूसाठी बोर्डेक्स मिक्सचर आणि सल्फर हे बेस्ट ऑप्शन आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर काय आहे? बोथ ए अँड बी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हू प्रपोज द नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट आणि ऑप्शन आहे बघा एंगलर अँड प्लांटले देन आहे बेस्सी, बेंथम अँड हुकर आणि काय कर्जन. तर बघा जो एंगलर आणि प्लांटलेर आहे यांनी फायलोजेनेटिक इव्होल्युशनरी सिस्टीम जे आहे प्लांट क्लासिफिकेशन कोणतं प्लांटचं क्लासिफिकेशन पण त्यांनी फायलोजेनेटिक इव्होल्युशनरी सिस्टीम दिली होती. त्यांनी प्लांटला क्लासिफाय नव्हतं केलं. प्लांटची जी सिस्टीम आहे इव्होल्युशनरी सिस्टीम आहे फायलोजेनी आहे त्याला यांनी काय केलं होतं प्रपोज केलं होतं सगळ्यात आधी. त्यांना हे बेस्सीने काय केलं होतं जे कॅक्टस प्रिन्सिपल आहे ज्याच्यामुळे इव्होल्युशनरी जे की फ्लॉवरिंग प्लांटचं इव्होल्युशन कसं झालं होतं हे यांनी याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. देन आहे बेंथम आणि हुकर. बेंथम आणि हुकरनी काय केलं होतं नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ऑफ प्लांट जे आहे जे बघा ट्रायकॉटिलिडॉन, जिम्नोस्पर्म, मोनोकॉटिलिडॉन च्या मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक वरून काय केलं होतं प्लांट जे आहे ते क्लासिफाय केले होते कोणी बेंथम आणि हुकरनी. म्हणून इथे आपला करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन 3. देन आहे तुम्ही लक्षात कसं ठेवायचं बेंथम जेडी हुकर. ओके. बेंथम आणि हुकर याला अशी काही हे लागत नाही बघा. देन आहे ताकतजन. ताकतजन यांनी इव्होल्युशनरी आणि फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन कशाचं दिलं होतं अँजिओस्पर्मचं. कुणाचं दिलं होतं अँजिओस्पर्मचं दिलं होतं. इथे करेक्ट आन्सर काय आपला ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द बेसिक डिफरन्स इन द डीएनए अँड आरएनए विथ रिस्पेक्ट टू आणि ऑप्शन आहे टाइप ऑफ शुगर अँड टाइप ऑफ नायट्रोजन बेस. देन आहे शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड. ऑप्शन 3 आहे नायट्रोजन बेस आणि फॉस्फरिक ऍसिड. ऑप्शन 4 काय आहे बघा टाइप ऑफ शुगर नायट्रोजन बेस आणि नंबर ऑफ स्ट्रँड सिंगल आणि डबल स्ट्रँडेड याच्यावरून डीएनए आणि आरएनए मध्ये काय आहे मूलभूत फरक असा दाखवलेला आहे. तर बघा डीएनए आणि आरएनए चे फीचर्स बघा याच्यामध्ये शुगर कोणती असते डीएनए मध्ये काय डिऑक्सिरायबोज शुगर असते म्हणून हा डी असतो. ओके. याच्यामध्ये कोणती असते रायबोज शुगर असते म्हणून आरएनए स्टार्ट विथ रायबोज न्यूक्लिक ऍसिड आपण ज्याला म्हणतो रायबोज शुगर असते याच्यामध्ये. ओके. म्हणजे काय शुगर मध्ये सुद्धा डिफरन्स आहे. ही कोणती आहे रायबोज शुगर ही आहे डिऑक्सिरायबोज शुगर. याच्यामध्ये नायट्रोजिनस बेस कोणते असतात अडेनाइन, थायमिन, ग्वानाइन, सायटोसिन. ओके. याच्यामध्ये काय असतं अडेनाइन, युरॅसिल असतं. इन केस इथे काय असते आपल्या डीएनए मध्ये मेजर डिफरन्स बघा डीएनए मध्ये काय असतो थायमिन असतो आणि आरएनए मध्ये काय असतो युरॅसिल असतो. कोणता असतो युनिक बेस असतो त्यांच्यामध्ये युरॅसिल. देन स्टँड जे आहे डीएनए डबल स्टँडर्ड असतो. आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो. फॉस्फरिक जो आहे फॉस्फरिक ऍसिड मध्ये काय एवढा चेंज नाही आहे. म्हणजे फॉस्फरिक ऍसिड जे आहे आपण तसंच डिलीट करू शकतो. ओके. जो चेंज आहे तो त्याच्या नंबर ऑफ स्ट्रँड्स मध्ये आहे नायट्रोजन बेस मध्ये आहे आणि शुगर मध्ये आहे. करेक्ट आन्सर काय ऑप्शन 4. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द फर्स्ट ट्रान्सपोझन वेअर डिस्कवर्ड इन जिया मेज इन 1948 बाय ऑप्शन ए
बाबारा मॅक्लिंटॉक, देन आहे कॅरी मुलिस, ऑप्शन स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बोय. बघा 2026 ची जी प्रिलिम्स झाली होती ना जानेवारीमध्ये, सॉरी आता जी जूनमध्ये जी प्रिलिम्स झाली होती ना त्याच्यावरही हा जो आहे ट्रान्सपोझॉन यावरती क्वेश्चन आला होता बघा. इथं आपल्याला सायंटिस्ट विचारलेलं आहे की कोणी डिस्कव्हर केलं होतं. तर फर्स्ट आहे बार्बारा मॅक्लिंटॉक, देन आहे कॅरी मुलिस, स्टॅनले कोहेन आणि हर्बर्ट बोयर. तर बघा जे कॅरी मुलिस आहेत, कॅरी मुलिस हे रिलेटेड आहेत कशाशी, पीसीआर टेक्निक डेव्हलप केली होती यांनी 1937 मध्ये, आणि 1983 मध्ये यांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं. कशासाठी? पीसीआर टेक्निक डेव्हलप केली म्हणून. पीसीआर टेक्निक काय आहे? पॉलिमरेज चेन रिएक्शन, ज्याच्यामध्ये आपण मल्टिपल कॉपीज ऑफ डीएनए जे आहे हे बनवू शकतो. ओके, त्याच्यामध्ये 3 प्रोसेस आहेत. एक्स्ट्रॅक्शन, डिनॅच्युरेशन, ॲनिलीन एक्स्ट्रॅक्शन, डिनॅच्युरेशन हे काय 3 प्रोसेस आहेत. त्या थ्रू आपण डीएनएच्या मल्टिपल कॉपीज बनवू शकतो. ओके. आणि हे जे बाबारा मॅक्लिंटॉक आहेत हे काय आहेत? त्यांनी ट्रान्सपोजेबल एलिमेंट जे आहे ते डिस्कव्हर केलं होतं सगळ्यात आधी जी मेल्समध्ये. सॉरी, ते नाही, ती आहेत. ओके, शी आयडेंटिफाईड ऍक्टिव्हेटर आणि डिसोसिएशन एलिमेंट. कोणते एलिमेंट शोधून काढले होते त्यांनी? ऍक्टिव्हेटर आणि डिसोसिएशन. त्यांची डिस्कव्हरी जी आहे त्यांनी काय शोधून काढलं होतं जीनमध्ये, की ते काय करतात, मूव्ह करतात एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन मध्ये, एकाच जीनोममध्ये. या एकाच जीनोममधून त्या जीनची पोझिशन काय करते, अल्टर होत असते. त्याच्यामध्ये 2 एलिमेंट असतात, एक ऍक्टिव्हेटर आणि एक डिसोसिएशन म्हणून. त्यांना नोबेल प्राइज 1983 मध्ये सुद्धा, यांना सुद्धा नोबेल प्राइज दिलं गेलं होतं, पण यांचं कशाचं होतं, मेडिसिनचं होतं, आणि कॅरी पुलिसचं हे केमिस्ट्रीचं होतं. ओके. आणि हे स्टॅनले कोहेन जे आहेत, स्टॅनले कोहेन हे सायंटिस्ट आणि हार्डवर्क बोयर हे दोन्ही रिलेटेड आहेत आरडीएनए टेक्नॉलॉजी. कोणत्यासाठी? आरडीएनए टेक्नॉलॉजीसाठी. म्हणजे काय, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आहेत. बघा आज आपण इथं 2019 चे क्वेश्चन जे आहे ते पूर्ण बघितले. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 1. इथं आपले 2019 चे क्वेश्चन ऍग्रिकल्चर सायन्स रिलेटेड, म्हणजे ऍग्रिकल्चर ज्याचा बेस सायन्स आहे, पण जे बेसिकली आपण ऍग्रिकल्चर मध्ये शिकतो ते बघितलेत. ओके. जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही सजेशन्स असतील ते मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. त्यानंतर जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक द सेशन अँड हिट द बेल आयकॉन, कारण तुम्हाला काय लवकरात लवकर नोटिफिकेशन पोहोचायला पाहिजे. आपण डेली बेसिसवरती आता लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. आणि हा तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला मात्र विसरू नका. ओके. एकमेका सहाय्य करू सारे होऊ सुपंत. आणि अभ्यास जो आहे तो चालू राहू द्या. कारण काय आहे की आता जे आहे तुम्हाला व्हेरियस ऍड जे आहे ते दिसायला सुरुवात होणार आहे. ओके. कृषी विद्यापीठ भरती असेल, कृषी सेवक असेल, सगळ्यांची आकृती बंद ऑलमोस्ट फायनलाइज झालेले आहेत. तुम्ही त्याच्या न्यूजही बघितल्या असाल. थांबूया इथे. थँक्यू सो मच.